संतोष मगर ऑफिशियल या आपल्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो. कुठलीही भरती असली तर त्यासाठी बिंदू नामावली अत्यंत महत्त्वाची असते. मावककडनं जोपर्यंत बिंदू नामावली व्हेरीफाईड करून होत नाही तोपर्यंत त्या जागा हे आपल्याला मिळत नाहीत, किंवा त्या जातीनिहाय असेल किंवा त्या कास्टला कुठल्या जागा येतील, कुठल्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत, हे जोपर्यंत व्हेरीफाईड होत नाही मावकडनं तोपर्यंत ते आपल्याला त्याची आकडेवारी कळत नाही. सध्या तरी अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन सुरू आहे अनेक जिल्ह्यामध्ये. जर आपण बघितलं तर ज्या पदवीधर शिक्षकांना म्हणजे पदवीधर शिक्षक आहेत समाजशास्त्राचे, त्यांना आता पदोन्नत करण्याचं काम चालू आहे. म्हणजे 1 ते 5 ला त्यांचं समायोजन त्या ठिकाणी केलं जाते. अनेक जिल्ह्यामध्ये त्यांना वेतन संरक्षण सुद्धा दिलंय आणि अनेक जिल्ह्यामध्ये हे त्या ठिकाणी 1 ते 5 ला समायोजन केलं जात आहे. त्यामुळं तालुकास्तरीय समायोजन झाल्यानंतर जिल्हास्तरीय समायोजन आणि नंतर विभागीय स्तरीय, नंतर राज्यस्तरीय समायोजन झाल्यानंतर भरती प्रक्रियेला त्या ठिकाणी गती येईल. कारण नंतर बिंदू नामावली करून मावकडनं रोस्टर व्हेरीफाईड होऊन येईल, त्यावेळेस जागा आपल्याला त्या ठिकाणी कळतील. तर मावकाच्या संदर्भातलाच हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तत्पूर्वी ज्या उमेदवारांनी टीईटीची तयारी सुरू केलेली आहे किंवा जे उमेदवार टीईटीला बसलेले आहेत आणि पास झालेले नाही आहेत किंवा भावी शिक्षक आहेत, त्या उमेदवारांसाठी टीईटी फॅक्टरी ही जी बाळासाहेब शिंदे सरांचे महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षक त्या ठिकाणी या अकॅडमीमध्ये आहेत. जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर नक्कीच या अकॅडमीला व्हिजिट करा. खाली जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता. तुम्हाला अधिक माहिती त्या ठिकाणी त्यावरती मिळेल. वळूया आपण आपल्या मुख्य विषयाकडे. मित्रांनो, बिंदू नामावली अद्ययावत करण्यासाठी राज्य सरकारकडनं आता एक नवीन प्रणाली त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. आणि या प्रणालीमुळे काय होणार आहे तर ऑनलाईन पद्धतीने सॉफ्टवेअर जे विकसित केलेले आहेत त्या पद्धतीने बिंदू नामावली अद्ययावत करण्याचं काम करण्यात येणार आहे. त्यामुळं जो वेळ ऑफलाईनमध्ये त्या कर्मचाऱ्यांना लागत होता, जो त्रास होत होता, प्रत्येक बिंदू चेक करावा लागत होता, तर आता त्या सॉफ्टवेअरमुळं काय होणार आहे तर हे विकसित झाल्यामुळं तो जो लागणारा काळ आहे, जो वेळ आहे, तो वेळ त्या ठिकाणी कमी लागणार आहे. यामध्ये आपण बघितलं की अनुसूचित जाती जमाती यांचा जो बिंदू 1, 2, त्यानंतर विमुक्त जाती यांचा बिंदू क्रमांक 3, तर अशा पद्धतीने ते बिंदू त्यांना द्यावा लागायचे. आता फक्त काय करायचे तर त्यांनी त्या ठिकाणी डाटा एंट्री करायचे आणि डाटा एंट्री केल्यानंतर त्या ठिकाणी पूर्ण सॉफ्टवेअर ते काम करेल आणि पूर्ण गोषवारा त्या ठिकाणी तो त्या सॉफ्टवेअरला कमांड दिल्यानंतर तो मिळेल. त्यामुळं बाकीचा जो वेळ लागणार होता तो वेळ त्या ठिकाणी लागणार नाही. आणि ज्या ठिकाणी त्रुट्या येतील त्या त्रुट्या ऑनलाईन पद्धतीनंच ते त्रुटी पूर्तता करण्यासाठी मावककडनं कळवल्या जाईल आणि मावककडनं कळवल्यानंतर त्या ठिकाणी ती त्रुटी पूर्तता करून पुन्हा ते त्या ठिकाणी व्हेरीफाईड केल्या जाईल आणि त्याचं प्रमाणपत्र त्यांना मावककडनं दिलं जाईल. त्यामुळं संस्थेना बाकीच्या जिल्हा परिषद असेल, संस्था असतील, त्यांना लागणारा जो वेळ आहे तो वेळ खूप कमी लागणार आहे सॉफ्टवेअरमुळं. कारण त्याचा गोषवारा जो आहे तो गोषवारा कुठल्या कास्टला किती जागा आहेत, काय आहेत, त्याचा गोषवारा हे सॉफ्टवेअर प्रणाली त्या ठिकाणी देणार आहे. त्यामुळं जो वेळ आता भरतीसाठी लागणार होता किंवा बिंदू नामावलीचे 6-6, 8-8 महिने त्या ठिकाणी जायचे, ते आता काही महिन्यामध्ये म्हणजे महिना 1.5 महिन्याच्या आत जर त्रुटी पूर्तता केली आणि त्रुट्या जर निघाल्या नाही तर महिना 6 महिन्याच्या आत त्या ठिकाणी होईल. आणि भरती प्रक्रिया ज्या आहेत त्या रखडलेल्या भरती प्रक्रिया किंवा जो वेळ त्या ठिकाणी भरती प्रक्रियेला लागतो तो वेळ या सॉफ्टवेअरमध्ये निश्चितपणे कमी होईल. त्यामुळं हे जे सॉफ्टवेअर आहे या सॉफ्टवेअरचा फायदा आगामी काळामध्ये होणाऱ्या भरतीसाठी त्या ठिकाणी निश्चितपणे होणार आहे. ही जी माहिती मावकचे जे अमरावतीच्या आयुक्त आहेत, उपायुक्त मावकच्या, त्यांनी ती त्या ठिकाणी मुंबईमध्ये सह्याद्री जे अतिथीगृह आहे त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्सला बोलताना दिलेली आहे. त्यामुळं आता इथून पुढं भरती प्रक्रियेला वेळ न जाता ही लवकरच भरती प्रक्रिया होईल अशी अपेक्षा त्या ठिकाणी आपण करूया. आणि भरती प्रक्रिया संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला लवकरच दिल्या जातील. किंवा पोर्टल चालू होणार आहे, किती जागेपर्यंत होईल, या संदर्भातल्या सर्व अपडेट्स
आणि महत्त्वाचे अपडेट तुम्हाला या चॅनलला पाहायला मिळतील. त्यामुळे चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.